आज मी सभागृहात एका विधेयकाच्या विरोधात उभा आहे, पण ही केवळ विधेयकावरील विरोधातील भूमिका नाही. हे देशाच्या व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या हक्काची, कामगारांच्या सुरक्षेची आणि संविधानाच्या आत्म्याची भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार याला सुधारणा म्हणत आहे, पण आम्ही स्पष्ट सांगतो ही सुधारणा नाही, ही जबाबदारीपासून पळ काढण्याची युक्ती आहे. हे जनतेसाठी नाही, भांडवलदारांसाठी आहे. हे शेतकऱ्यांसाठी नाही, सत्ताधाऱ्यांच्या मर्जीसाठी आहे. हे कामगारांसाठी नाही, हे मोठ्या उद्योगांच्या फायद्यासाठी आहे. एकतर ही निवड समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा एकही सदस्य यामध्ये समावेश नाही. अध्यक्ष महोदय, या विधेयकात फौजदारी शिक्षेऐवजी केवळ आर्थिक दंड ठेवण्यात आला आहे. म्हणजे काय? मोठ्या कंपन्या नियम मोडतील, पैसा भरतील आणि मोकळ्या होतील, पण गरीब, लहान उद्योजक, कामगार, कंत्राटी कामगार, कर्मचारी, सामान्य नागरिक यांच्यासाठी तोच नियम म्हणजे संकट आहे. हा फायदा नाही, हा मोकळा परवाना आहे. नियम मोडा, दंड भरा, पुढे चला, हे सरकारचे नवे धोरण आहे का? कायदा सर्वांसाठी समान असेल तर शिक्षा फक्त दुर्बलावरच का? सभापती महोदय, या विधेयकामुळे सर्वात मोठा धोका कामगार सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला आहे. कारखान्यात दुर्घटना झाली, सुरक्षा नियम मोडले, प्रदूषण वाढले, जमिनीचे, पाण्याचे, हवेचे नुकसान केले तर फक्त दंड भरून सुटका? कामगारांचा जीव इतका स्वस्त आहे का? शेतकऱ्यांच्या पाण्यावर विष पसरून जनतेच्या आरोग्याशी खेळ करून फक्त पैसे भरायचे का? शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही अध्यक्ष महोदय. कामगारांचा अन्याय सहन करणार नाही अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राच्या जमिनीशी, पाण्याशी, माणसाची खेळ आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राचा आवाज दमदार, कामगार एकजूट, शेतकरी विरोधात नाही. हे विधेयक केवळ दंडापुरते मर्यादित नाही, ते नियामक सवलतीचे नव्हे, नियामक दुर्बलतेचे चिन्ह आहे. अध्यक्ष महोदय, जेव्हा कायदा कठोर राहत नाही तेव्हा उद्योगांना संदेश जातो, तुम्ही मोठे असाल तर नियमही तुमच्यासाठी वागतील, आणि हेच सर्वात घातक आहे अध्यक्ष महोदय. कारण संविधानात सांगते, राज्याने लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्यायाचा पाया मजबूत करायचा असतो. पण येथे उलटे घडत आहे. जनतेचे रक्षण कमकुवत आणि मोठ्या हितसंबंधाचे रक्षण मजबूत. हे संविधानाचे नाही, हे कॉर्पोरेट सुलभता बनवण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, कलम 14 समानतेची हमी देते आणि कलम 21 जीवन, व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करते. मग प्रश्न असा, जर सामान्य नागरिकांवर कायद्याची कडक पकड आणि मोठ्या उद्योजकांवर फक्त दंडाची मृत थाप असेल तरी समानता कुठे राहिली? जर कामगारांच्या जीवाची किंमत फक्त दंडात मोजली जात असेल तर जीवनाचा हक्क तरी कुठे राहिला अध्यक्ष महोदय? एक देश, एक कायदा, मग दोन मापदंड कशासाठी? गरिबांसाठी कठोरता आणि श्रीमंतांसाठी सवलत, हे चालणार नाही अध्यक्ष महोदय. दोन मापदंड नको, एक न्याय, एक कायदा अध्यक्ष महोदय पाहिजे. मी सरकारला स्पष्ट सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, शेतकरी, कामगार, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि स्थानिक स्वराज्य यांच्या हितावर घाव घालून कोणतीही सुधारणा स्वीकारली जाणार नाही. अर्धा मिनिट द्या फक्त. जर खरोखरच सुधारणा करायची असेल तर ती जबाबदारी वाढवून, पारदर्शकता वाढवून आणि जनतेचे संरक्षण मजबूत करून करावी लागेल. म्हणूनच अध्यक्ष महोदय, आमची ठाम मागणी आहे की हे विधेयक तात्काळ संसदीय स्थायी समितीकडे पाठवावे, सखोल चर्चा करावी. शेतकरी संघटना, कामगार संघटना, पर्यावरण तज्ज्ञ, राज्य सरकारे आणि नागरिक सामान्यांचे मते घ्यावीत. अन्यथा या सभागृहात नोंद होईल की सरकारने जनतेच्या हक्कापेक्षा भांडवलाचे हित मोठे मानले. महाराष्ट्र आवाज बुलंद आहे, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद आहे, कामगारांचा आवाज बुलंद आहे, संविधानाचा आवाज बुलंद आहे.
जय शिवराय रामकृष्ण हरी. तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद.